नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, वृषाली उदय चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओचं बनवण्यामागचं कारण हे आहे की आता समर वेकेशन चालू झालं आहे, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. मामाच्या गावाला जाऊया. आम्ही तर गावी असताना मामाच्या गावाला जायचं असा निश्चय नेहमी मनामध्ये असायचा, पण आम्ही कधीच जायचो नाही. हां, जायचो कधी दिवाळीमध्ये, ते पण 21 दिवसाची सुट्टी, आणि त्याच्यातले अर्धे 10 दिवस तर आमच्या गावीच जायचे. अर्धे 10 दिवस तर आमच्या गावीच जायचे. त्याच्यानंतर मग आम्ही बसमधून मुंबईला यायचो मामाच्या इथे, आणि मग कसे तरी 15-20 दिवस राहायचो. आणि राहिल्याच्या नंतर मग थोडंसं बरं वाटायचं, आणि पुन्हा आम्हाला गावची आठवण यायची. आणि नंतर मग असे हळूहळू करता करता गावामध्ये जे आम्ही रमून गेलो की विचारूच नका. मग आम्हाला सगळे गावचीच आठवणी वगैरे आवडायला लागल्या, आणि मग गावामध्ये राहायची मज्जाच वेगळी होती. आणि मग उन्हाळ्याची सुट्टी पडली तर आम्हाला कलिंगड आणि काजूच्या बिया, कच्चे करवंद हे आणण्यासाठी आम्ही खास घराच्या मागे किंवा आमच्या इथं मोठे कोकणा साईडला मोठे मोठे डोंगर आहेत, तिथे आम्ही तिथून त्या जाळीमधून करवंद काढायचो. आम्हाला इथे ते काटे वगैरे भरपूर खूप काय लागायचं, पण आम्हाला ते खूप आवडायचं. तरी पण आम्ही तिथे जायचो. आणि जांभूळ, मेन तर जांभूळ, आम्ही तो झाडावर सुद्धा चढायचो. आमच्या गावातल्या पूर्ण मुली मुलं वगैरे आम्ही सगळे एकत्र जायचो, आणि खूप मज्जा यायची. ते दिवस कधीच विसरू शकत नाही. आणि आता एवढं आम्ही बोरिंग झालो आहे की आमच्या मुलांमध्ये आमची मुलं ती एन्जॉय करू शकत नाही जे आम्ही केलेलं आहे. आणि ते बालपण खूप मिस करत आहोत. आता काय करणार, ते दिवस गेले. आता गावी गेले ना तरी पण गावामध्ये जास्त लोक नसतात, की कुठे काय कार्यक्रम वगैरे असेल तरच येणारी असतात, बाकी कोणी नसतं. कोणाचं लग्न असेल, काही अदरवाईज कार्यक्रम असेल तरच लोक दिसतात ती फंक्शनला, अदरवाईज कधीच दिसत नाही. सगळेजणं मुंबईला सेटल आहेत. असं म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी ती सुट्टीच असायची. खूप मजा येते. आणि आता तर आंब्याचा सीझन आहे, तर आंबे तर बाप रे. मी तर माझी आई फाटी आणायला जायची. फाटी म्हणजे लाकडं आणायला जायची. मी तर तिच्यासोबत डेली जायची, आईसोबत. माझी काकू आहे तिच्यासोबत. अशा गावातल्या जेवढ्या पण बायका असायच्या त्यांच्यासोबत आम्ही मुली जायचो लाकूड वगैरे आणायला. खूप मजा यायची. त्यांना एवढे बोरं आणि जांभूळ, करवंद हे सगळं भरपूर आम्ही सोबत घेऊन यायचो. खूप एन्जॉय करायचं. आता ते एन्जॉयला मी खूप मिस करते. असं वाटत होतं जेव्हा मी लहान होतो ना तेच बरं होतं. आता मुलांमध्ये एवढं रमून गेलो आहे की आमची मुलं ते एन्जॉय करू शकत नाही. असं आहे. हे शहरामधली काही आहे. मी खूप मिस करते, तुम्ही पण मिस करत असाल. आता त्या दिवशी मी मार्केटला गेली आणि आंबे घेण्यासाठी मी घेतले हापूस आंबा. खूप छान होते. हापूस आंबा पण थोडे महाग होते. ठीक आहे, एवढ्या लांबून येतात ट्रॅव्हल करून वगैरे, ठीक आहे, त्यांना त्यांचा मोबदला भेटला पाहिजे. पण काही लोक अशी असतात ना, ते त्याच्या ट्रिपल पटीने पैसे घेतात. असं नाही करायचं. आता जे तिकडून घेऊन येतात त्यांना पण काहीतरी भेटलं पाहिजे, ठीक आहे, पण इथे येऊन भलते लोक त्याला 2-3-4 पटीने विकतात ते आंबे. पर ते चुकीचं आहे. काल मी गेले मार्केटमध्ये आणि 200 रुपयाला 1 डझन. 1 डझनमध्ये एक मोठा आंबा, एक छोटा आंबा, मोठा आंबा, छोटा आंबा, आणि त्याच्यानंतर मग 5 आंबे आले. बापरे, प्लस 200 रुपयामध्ये आम्ही एवढे आंबे जमा करायचो, एवढे पूर्ण परिवार खायचा. सकाळ संध्याकाळ एवढे आंबे आम्ही जमा करायचो. 200 काय, 2-2 टोपल्या होत्या असायच्या, आणि 2-2 थैल्या आम्ही भरून घेऊन यायचे, एवढे आंबे. आणि आता ते आंबे असे खाली जमिनीवर पडून आहेत, पण ते कोण खात नाही. आता त्याची व्हॅल्यू कळते की जेव्हा आपण शहरामध्ये ते आंबे खरेदी करतो तर आपल्याला किती महाग पडतात. आणि ते जर आम्ही गावाकडून आणले तर किती आपल्याला म्हणजे मजा ती वेगळीच असते. एवढे म्हणजे सांगू शकत नाही. आणि आता त्या गोष्टी मी खूप काय मिस करते,
जे शहरामध्ये एवढं डबल पटीने आपल्याला भेटतं महाग, ते आपल्या गावच्या ठिकाणी ते आपल्याला असे, आता जरी गेलात ना काय काय ठिकाणी असे काजू आंबे वगैरे ना खाली पडलेले असतात. आणि पहिल्यासारखे हे पण नाही आहेत, काय म्हणतात आपण, गाई बैल वगैरे जे म्हणजे गुरं असायची जनावरं, ते पण आता गावी दिसत नाही. हे गावाला गेलात का हे मोठे मोठे गवत असतात, बस तेवढ्याशिवाय काहीच नाही. आणि जास्त असं सगळीकडे आगच लागत असते. तर काय त्या रानात जंगलात जायचं असा प्रश्न पडतो. ते लहान दिवस खूप छानच होते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.